भारताचा शोध भाग 36. भौगोलिक दृष्ट्या आणि हवामानाच्या दृष्टीने पाहिले तर हिंदुस्थान आणि ग्रीस यात साम्य नाही. ग्रीस देशात मोठ्या नद्या, अरण्ये, प्रचंड वृक्ष मुळीच नाहीत व हिंदुस्थानात हे सारे ठिकठिकाणी भरलेले आहे. परंतु समुद्राची विशालता व चंचलता, त्याची नानाविध रूपे यांचा परिणाम भारतापेक्षा ग्रीस देशावर अपार झाला आहे. हिंदुस्थानच्या किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांवर समुद्राचा परिणाम झाला असेल, परंतु आत वसणाऱ्या लोकांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. हिंदी जीवन म्हणजे विशेषतः भूमीवरचे प्रचंड मैदाने, उत्तुंग पर्वत, विशाल सरिता आणि घनदाट वने यांचे जीवन. ग्रीस देशात काही पर्वत होते. हिंदुस्थानातल्या देवांच्या व ऋषींच्या हिमालयातील वास्तव्याप्रमाणे त्यांनीही आपल्या देवांचे वसतिस्थान ऑलिम्पस पर्वतावरच कल्पिले होते. दोन्ही देशात दंतकथा, आख्यायिका, पुराणे रचली गेली आणि इतिहासाशी त्यांचे संमिश्रण केले गेले. त्यामुळे कल्पना व सत्यकथा यांची निवडानिवड करणेही कठीण झाले. प्राचीन ग्रीक लोक केवळ सुखोपभोगी नव्हते किंवा केवळ संन्यासीही नव्हते. सुख तेवढे वाईट व पाप समजून ते मुद्दाम टाळणे किंवा काही अर्वाचीनांप्रमाणे जीवाची करमणूक करण्याकरिता सारखे सुखात घोळणे असले प्रकार त्यांनी केले नाहीत. आपल्यापैकी पुष्कळांना सतावून सोडणाऱ्या विधिनिषेधात न घोटाळता जीवन जसे येईल तसे बरे वाईट असेल ते पदरात घेण्याची त्यांची तयारी होती. मात्र ते जे हाती घेत त्यात ते सर्व शक्ती होतीत, त्यात तन्मय होत आणि त्यामुळे आपल्यापेक्षा ते अधिक उल्हासी दिसतात. परंतु आपण आपले प्राचीन वाङ्मय पाहू तर अशाच प्रकारे उत्साही व चैतन्यमय जीवन हिंदुस्थानातही होते असे दिसून येईल. नंतरच्या ग्रीस देशात वैराग्यमय जीवनाचेही एक स्वरूप दिसते. तसे हिंदुस्थानात जरी पूर्वी सुद्धा असले तरी सर्व समाजाला त्याने व्यापले नव्हते. काही थोडे लोक यतिधर्मी विरक्त असत. जैन आणि बौद्ध धर्मामुळे ही वैराग्य वृत्ती जरी बळावली तरी सर्वसाधारणपणे जीवनाची जी पार्श्वभूमी होती तिच्यात फारसा फरक पडला नाही. ग्रीस देशात तद्वतच हिंदुस्थानातही जीवनातील सुखदुःखे वगैरे सर्व पत्करून समृद्ध जीवन जगण्याची खटपट होतीच. परंतु ह्या दृश्य जीवना वेगळे माणसाचे काही एक अंतर्जीवन आहे व ते श्रेष्ठ आहे अशी श्रद्धा होती. या श्रद्धेमुळे या अंतर्जीवनाबद्दल जिज्ञासा व तर्क सुरू झाले. परंतु जिज्ञासेचा रोख भौतिक जगाकडे फारसा नसे. काही गृहीत सत्यांच्या भोवती तार्किक बुद्धिवाद करीत राहणे हेच त्यांना आवडत असे. विज्ञान शास्त्राची पद्धती येण्यापूर्वी सर्वत्र हाच प्रकार दिसून येतो. काही थोड्या व्यक्तीच अशा बुद्धिवादात रमत, तत्वचिंतनात मग्न होत. परंतु त्यांच्या त्या चर्चेचा परिणाम साऱ्या जनतेवरही होत असे व सार्वजनिक ठिकाणी इतर गोष्टींच्या चर्चा होत त्याप्रमाणे तत्वज्ञानाच्याही होत. त्या काळचे जीवन एक प्रकारे सामुदायिक होते. आजही हिंदुस्थानात ते तसेच आहे. विशेषतः खेड्यापाड्यात तरी तसेच होते. लोक बाजारात, नदीकाठी, विहिरीवर, चावडीत, मंदिरात, मशिदीत जमत. सर्वसामान्य अडीअडचणींची तेथे चर्चा होई. निरनिराळ्या बातम्या येत त्यावर बोलणे होई आणि अशा चर्चेतून जनतेचे मत तयार होई, त्याला वाचा फुटे. अशा चर्चांना भरपूर फुरसत होती. परंतु ग्रीक संस्कृतीने जे काही नवे नवे निर्माण करण्यात यश मिळवले त्या सर्वात महत्वाचे जर कोणते एक अपूर्व अंग असेल तर ते प्रायोगिक विज्ञानाचा आरंभ हे होय. प्रत्यक्ष ग्रीस देशापेक्षा अलेक्झांड्रिया भोवतालच्या ग्रीक जगात या विज्ञानाचा अधिक विकास झाला. यांत्रिक शोध व विज्ञान विकास यासाठी ख्रिस्तपूर्व 330 ते 130 ही 2 शतके निराळी उमटून पडतात. 17व्या शतकात पुन्हा विज्ञानाची घोडदौड सुरू होईपर्यंत ग्रीकांच्या या विज्ञान विकासाची तुलना करण्यासारखे हिंदुस्थानातच नव्हे तर जगात सुद्धा काही दिसून येणार नाही. रोमलाही प्रचंड साम्राज्य, नाना देशातील लोकांचे शोध बोध मिळवून घेण्याची अपार संधी व ग्रीक संस्कृतीशी निकटचा संबंध हे सारे असूनही विज्ञानात, यांत्रिक शोधात भर घालता आली नाही. युरोपात ग्रीक व रोमन संस्कृतींचा विनाश झाल्यावर मध्ययुगात शास्त्रीय ज्ञानाची ज्योत जर कोणी पेटत ठेवली असेल तर ती अरबांनी होय. अलेक्झांड्रिया येथे शास्त्रीय प्रवृत्तीचा, नव्या नव्या शोधांचा जो एक बहार एकदम आला तो त्या काळातील सामाजिक परिस्थितीचाच परिणाम होय.
वाढत्या समाजाच्या गरजांमुळे, दर्यावर्दी लोकांच्या अडचणींमुळे त्याला उपाय म्हणून हे सर्व निघाले. हिंदुस्थानातील शून्याचा शोध, एकम दहम वगैरे स्थानमूल्य पद्धती सामाजिक गरजांतून निर्माण झाल्या. कारण त्या काळी व्यापार वाढत होता व व्यापारी संबंध अधिक गुंतागुंतीचे होत होते. परंतु ग्रीक लोकात ही शास्त्रीय प्रवृत्ती सर्व समाजात खेळत होती असे निःशंकपणे म्हणता येणार नाही. कारण सर्वसाधारण जनता प्राचीन परंपरा व आदर्श पुढे ठेवून चालली होती. मानवाचा व निसर्गाचा मेळ घालू पाहणाऱ्या या परंपरागत तत्वज्ञानाचाच सर्व ग्रीक जनतेवर पगडा होता. ग्रीक व हिंदी जनता यांच्यात साम्य आहे हे येथेच आहे. ग्रीक देशात काय किंवा हिंदुस्थानात काय, निरनिराळ्या उत्सवांनी वर्षाची विभागणी होई. वेगवेगळ्या ऋतूंच्या आरंभी ठरीव उत्सव वृत्ती पालटून सृष्टीच्या स्वरूपाशी मानवही आपले स्वरूप जुळवून घेई. अद्यापही भारतात हे उत्सव आहेत. थंडी संपून वसंत आला की होळीचा सण, व पिके शरद ऋतूच्या अखेरीला तयार होतात तेव्हा दिवाळीचा सण, आणि प्राचीन रामायण महाभारतातील वीर पुरुषांचे उत्सव, रामलीला वगैरे होतात. हे असे उत्सव आले म्हणजे त्या त्या उत्सवांची गाणी व कृष्ण गोपींच्या रासलीलेसारखे नाच होतात. प्राचीन भारतातील स्त्रिया समाजात मोकळेपणाने वावरत. राजघराण्यातील व सरदार घराण्यातील स्त्रियांची गोष्ट जरा निराळी होती. हिंदुस्थानातल्यापेक्षा ग्रीस देशातच स्त्रियांवर अधिक बंधने होती. पुरुषात त्या मिसळू शकत नसत. प्राचीन भारतीय ग्रंथात सुप्रसिद्ध आणि विदुषी स्त्रियांचे वरचेवर उल्लेख येतात. पुष्कळ प्रसंगी सार्वजनिक वादविवादात त्या भाग घेत. ग्रीस देशात विवाहाला एका अर्थी कराराचेच रूप होते. परंतु हिंदुस्थानात विवाहाचे दुसरे अनेक प्रकार जरी उल्लेखिलेले असले तरी सर्वसाधारणपणे विवाह म्हणजे पवित्र धार्मिक मिलन असे समजण्यात येईल. ग्रीक स्त्रिया हिंदुस्थानात विशेष मानल्या जात असे दिसते. प्राचीन नाटकातून राजदरबारात असलेल्या दासी ग्रीक असत असे उल्लेख आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील प्रसिद्ध बंदर जे भडोच येथे येणाऱ्या मालात गाणारी मुले व मुलीही असत असे म्हणतात. चंद्रगुप्त मौर्याच्या जीवनाचे वर्णन करताना मेगॅस्थॅनिस लिहितो, राजाचे अन्न बायका तयार करीत, त्याच त्याला वाढीत आणि मद्यही असे. साऱ्याच हिंदी लोकात मद्यांचा बराच प्रसार आहे. दारू ही पुष्कळशी ग्रीस देशातून व ग्रीस वसाहतीतून येत असे. एक प्राचीन तामिळ कवी म्हणतो, यवन लोक म्हणजेच आयोनियन ग्रीक आपल्या चांगल्या गलबतातून सुगंधी थंडगार असे मद्य आणीत. एका ग्रीक बखरीत असे लिहिले आहे, पाटलीपुत्राच्या राजाने मधुर मद्य, वाळविलेले सुके अंजीर आणि खोटा युक्तिवाद करून सत्याचा आभास निर्माण करणारा एखादा पंडित विकत घेऊन पाठवून देण्याविषयी अँटिओकसला लिहिले होते, असा उल्लेख त्या बखरीत आहे. हा राजा अशोकाचा पिता बिंदुसार हा बहुधा असावा. अँटिओकसने उत्तर धाडले, अंजीर आणि मद्य विकत घेऊन पाठवतो, परंतु पंडिताची विक्री करण्यास कायद्याची बंदी आहे. ग्रीक वाङ्मयावरून असे दिसते की पुरुषांच्या अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत प्रतिकूल मत नसे. उलट ते एक प्रकारे अद्भुत रम्य ठरवून पसंत केले जात. तरुण स्त्री पुरुषांना समाजात वेगळे ठेवून त्यांना परस्परांशी बोलू न देण्याचा हा परिणाम असावा. इराणातही हीच वृत्ती दिसते आणि पर्शियन वाङ्मय अशा उल्लेखांनी भरलेले आहे. पुरुषालाच सखी म्हणून संबोधण्याचा जणू संकेतच पडला, परंतु संस्कृत साहित्यात अशी गोष्ट कुठेही दिसत नाही. अनैसर्गिक संबंध तेथे निषिद्ध होता. तो कधी प्रचारात नव्हता व कोणी त्याला उत्तेजनही दिलेले दिसत नाही. हिंदुस्थान आणि ग्रीस यांचे अतिप्राचीन काळापासून संबंध होते आणि पुढे पुढे तर ग्रीस आणि ग्रीस देशाच्या संस्कृतीने व्यापलेल्या पश्चिम आशियाशी भारताचा अधिकच दाट संबंध आला. उज्जयिनीच्या वेधशाळेचा इजिप्तमधील अलेक्झांड्रियाशी संबंध होता. या दीर्घकालीन संबंधामुळे दोन्ही देशातील प्राचीन संस्कृतींमध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कितीतरी झाली असेल. कुठल्या तरी एका ग्रीक पुस्तकात एका आख्यायिकेचा उल्लेख आहे की काही भारतीय पंडित सॉक्रेटिसाला भेटायला गेले होते. त्यांनी त्याला प्रश्नही विचारले. हिंदी तत्वज्ञानाचा पायथागोरसवर फारच परिणाम झाला होता. प्रोफेसर H.G. रॉलिन्सन लिहितो, पायथागोरसने ज्या ज्या धार्मिक तत्वज्ञानातील किंवा गणितातील प्रक्रिया शिकवल्या त्या सर्व भारतीयास ख्रिस्तपूर्व 6व्या शतकापूर्वीच ज्ञात होत्या.
प्राचीन ग्रीक रोमन संस्कृतीचा महान पंडित आर्विक याने प्लेटोच्या रिपब्लिकचा अर्थ भारतीय विचारावरूनच आधार घेऊन लावलेला आहे. ग्रीक कॉमनवेल्थ या पुस्तकात झिमर्ननने आर्विकच्या प्लेटोचा संदेश या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. मी हे पुस्तक पाहिलेले नाही. ग्रीक ध्येयवाद म्हणजे भारतीय विचार आणि प्लेटोचे विचार यांचे मिश्रण करण्याचा निश्चित प्रयत्न होता. टायाना येथील तत्वज्ञानी अपोलोनियस हा ख्रिस्त शतकाच्या आरंभी तक्षशिला विद्यापीठात बहुधा आला होता. मध्य आशियात खोरासान येथे जन्म झालेला प्रसिद्ध इराणी पंडित व प्रवासी अल्बेरुनी 11व्या शतकात हिंदुस्थानात आला होता. इस्लामच्या आरंभीच्या काळात बगदाद येथे ग्रीक तत्वज्ञान लोकप्रिय असून त्याचा पुष्कळ अभ्यास होत असे. तेथे अल्बेरुनीने त्याचा अभ्यास केला होता. हिंदी तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानात आल्यावर त्याने संस्कृत शिकण्याचा उद्योग केला. ग्रीक तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान यातील साम्य पाहून त्याला आश्चर्य वाटले व हिंदुस्थानवरील आपल्या ग्रंथात दोन्ही तत्वज्ञांची त्याने तुलना केली आहे. ग्रीक व रोमन ज्योतिषशास्त्रासंबंधी माहिती दिलेल्या संस्कृत ग्रंथांचा त्याने उल्लेख केला आहे. ग्रीक आणि हिंदी संस्कृतींचा परस्परांवर अपरिहार्यपणे परिणाम होत असला तरी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखण्या इतक्या त्या समृद्ध व समर्थ होत्या. स्वतःच्या विशिष्ट वृत्ती प्रवृत्तीनुरूपच त्यांची वेगळी वाढ होत होती. पूर्वी सारे काही जे शोध बोध लावण्यात आले ते ग्रीक आणि रोमन लोकांनी लावले असे समजण्यात येऊन ग्रीक आणि रोमन संस्कृतीपासून जगाने सारे उसने घेतले आहे असे प्रतिपादण्याची प्रवृत्ती असे. परंतु ही प्रवृत्ती आता उलटली असून जगाच्या संस्कृतीत भर घालण्याचा भारताचा केवढा मोठा भाग आहे ते विशेष करून प्रतिपादिले जाते. प्रोफेसर टान लिहितात, आशियातील लोकांनी ग्रीकांपासून जे काही घेतले ते बाह्य रूपापुरतेच होते. अपवादापुरत्या काही नागरिक संघटनांच्या कल्पना सोडल्या तर मूळचे ग्रीक असलेले काहीही आशियाच्या लोकांनी ग्रीकांपासून उचललेले नाही व मूळ प्रकृती तर नाहीच नाही. त्या बाबतीत आपण ग्रीकांना पुरून उरू असा आशियावासियांना आत्मविश्वास होता आणि तो यथार्थच होता. ते त्याप्रमाणे खरोखरच पुरून उरले. हाच लेखक पुढे आणखी असेही म्हणतो की ग्रीक संस्कृतीसमोर स्वतःचे ठाण मांडून उभी ठाकण्या इतकी भारतीय संस्कृती खंबीर होती, परंतु बॅबिलॉनियन संस्कृतीप्रमाणे परिणाम करण्या इतकी शक्ती तिच्यात नव्हती. जो काही परिणाम भारतीय संस्कृतीने ग्रीक संस्कृतीवर केला असेल तो धार्मिक बाबतीत होता. तथापि काही बाबतीत त्या जोडीपैकी भारतीय संस्कृतीच अधिक प्रभाव पाडणारी होती असे म्हणायला सबळ कारणे आहेत. ग्रीक जगात झालेच नसते तरीही भारतीय संस्कृती आज आहे तशीच असती. तिच्यात काही उणीव पडली नसती. फक्त बुद्धाचे पुतळे कदाचित दिसले नसते एवढेच. कारण मूर्तीपूजा ग्रीस देशातून हिंदुस्थानात आली आणि हे पाहून गंमत वाटते. वैदिक धर्म सर्व प्रकारच्या प्रतिमा व मूर्तीपूजेविरुद्ध होता. त्या काळी देवांची मंदिरे सुद्धा नव्हती. भारतातील अतिप्राचीन धर्मात, वेदकालीन धर्मात मूर्तीपूजेचे काहीसे अस्तित्व असावे असे वाटते, परंतु तो प्रकार सर्वत्र रूढ झालेला नव्हता. आरंभीचा बौद्ध धर्मही या गोष्टीच्या विरुद्ध होता व बुद्धांच्या मूर्ती किंवा पुतळे करू नयेत म्हणून मुद्दाम निषेध आहेत. परंतु अफगाणिस्तान व त्याच्या आसपासच्या प्रदेशात ग्रीक कलांचे प्रभुत्व प्रभावी होते आणि शेवटी तो प्रभाव विजयी ठरला. तरीही प्रथम बुद्धांचे पुतळे नव्हते. पूर्वजन्मी बुद्ध बोधिसत्व होते. त्या बोधिसत्वाचे पुतळे करण्यात आले. परंतु नंतर प्रत्यक्ष बुद्धांच्याही मूर्ती व पुतळे दिसू लागले आणि बौद्धिक धर्मात मूर्तीपूजा नव्हती, ती हिंदू धर्मात शिरून देवदेवतांची मंदिरे दिसू लागली. हिंदुस्थानी आणि पर्शियन भाषेत मूर्तीला जो बुत शब्द आहे तो बुद्ध शब्दापासूनच आलेला आहे. या सृष्टीत, या विश्वात व आपल्या या जीवनात एक प्रकारचे ऐक्य आहे आणि ते शोधावे अशी मानवी मनाला सतत तहान आहे असे दिसते. ही इच्छा योग्य की अयोग्य हा प्रश्न निराळा, परंतु मानवी मनाची अत्यंत जरुरीची अशी एखादी गरज त्यामुळे तृप्त होत असली पाहिजे. प्राचीन तत्वज्ञानी हे ऐक्य सदैव शोधित होते
आणि अर्वाचीन शास्त्रज्ञही अंतःप्रेरणेने या शोधाकडे धावत आहेत. आपल्या नाना योजना व नाना आराखडे, आपल्या शिक्षणाची ध्येये, राजकीय व सामाजिक संघटनेचे उद्देश या सर्वांच्या पाठीमागे ऐक्य शोधून काढण्याची एक प्रकारचा मेळ. आपल्या नाना योजना व नाना आराखडे, आपल्या शिक्षणाची ध्येये, राजकीय आणि सामाजिक संघटनेचे उद्देश या सर्वांच्या पाठीमागे ऐक्य शोधून काढण्याची एक प्रकारचा मेळ, सुसंवादित्व, एकत्व शोधून काढण्याची ही वृत्ती दिसेल. आजकालचे काही प्रतिष्ठित विचारवंत व तत्वज्ञानी सांगतात की ही मूलभूत कल्पना खोटी आहे. हे विश्व म्हणजे एक आकस्मिकता आहे. या हेतुहीन विश्वात मेळ नाही, ऐक्य नाही. कदाचित हे म्हणणे खरेही असेल, परंतु या कल्पनेच्या शोधासाठी का होईना ग्रीस देशात, भारतात आणि अन्यत्र जे अनंत प्रयत्न झाले ते विफल झाले नाहीत. त्या प्रयत्नांतून प्रत्यक्ष फायदे झाले आहेत. जीवनात एक प्रकारचा समतोलपणा, समृद्धता, सुसंवादित्व यामुळे आली असेल असे वाटते आणि त्यात काही शंका नाही. भाग 36 समाप्त. भारताचा शोध